हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, गोपाल कृष्ण महाराज की जय। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा, देवाय तस्मै नमः। आदौ देवकी देवी गर्भजननं, गोपीगृहे वर्धनं, मायापूतन जीवितापहरणं, गोवर्धनोद्धारणं, कंसच्छेदन कौरवादिहननं, कुन्तीतनूजावनम्। एतद्भागवतं पुराणकथितं, श्रीकृष्णलीलामृतम्। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। गोपेश गोपीश भवार्णवेस्मात्, अनंत नारायण रक्ष रक्ष। वंशी विभूषित करात्, नवनीरदाभात्, पीताम्बरावरुणबिम्ब फलाधरोष्ठात्, पूर्णेन्दुसुन्दरमुखात्, अरविन्दनेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। गोपाल कृष्ण महाराज की जय। सद्धर्माची सुप्रतिष्ठापना करण्यासाठी, सुष्टांचं परित्राण करण्यासाठी आणि दुष्टांचं हनन करण्यासाठी ज्या युगावतारांनी जन्म घेतला, जो अवतृ होऊन खाली आला, ज्यांनी पूर्णावतार घेतला, त्या भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राचं आकंठ अमृतपान करण्यासाठी प्रतिदिनी एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित राहणारे कृष्ण भक्त भगिनीनो आणि बांधवांनो, समाधानाची गोष्ट आहे की आता तरुण तरुणीही यायला लागलेले आहेत. खरं तर कृष्णाचं चरित्र आमच्या मुलांनी अधिक ऐकलं पाहिजे. आणि माझ्या मनामध्ये सात्विक आनंद असा आहे की काही वानर सेनाही मला अलीकडे इथे दिसायला लागली. लहान मुलंही यायला लागली आहेत ऐकायला. कृष्ण चरित्राची मोहिनीच अशी विलक्षण आहे. प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण आपल्या धर्म संस्कृतीचे मानदंड आहेत. पण प्रभू रामचंद्रांचं जे चरित्र आहे ते त्यांच्या बाणासारखं आहे, अगदी सरळ आहे. प्रभू रामचंद्र एकवचनी आहेत, एक पत्नी आहेत, एक बाणी आहेत. त्यांचं चरित्रही तसंच आहे, बाणासारखं सरळ आहे. आणि भगवान श्रीकृष्णांचं चरित्र कसं आहे म्हणून सांगू, ते त्यांच्या बासरीसारखं आहे. म्हणून मी शेवटचा श्लोक जो म्हटला ना तो मुद्दाम म्हटला, वंशी विभूषित करात. हा श्लोक मुद्दाम म्हटला तेवढ्यासाठी. बासरीमध्ये 12 स्वर असतात, आपल्याला माहिती असते. त्याच्यामध्ये एक षड्ज आणि एक पंचम. नंतर ऋषभ, गंधार, धैवत आणि निषाद हे 4 स्वर 2 प्रकारचे असतात, कोमल आणि शुद्ध.
म्हणजे 8 आणि 2 10 स्वर झाले. आणि मध्यम जो असतो तो शुद्ध आणि तीव्र अशा 2 स्वरूपाचा असतो. असे म्हणून 12 स्वर होतात. कृष्णाचं चरित्र हे अशा वेगवेगळ्या स्वरातून प्रगटलेलं आहे. आणि त्या 12 स्वरांच्या श्रुती असंख्य असतात. तो केव्हा षड्ज झालेला आहे, केव्हा पंचम झालाय, तो केव्हा कोमल ऋषभ झालेला आहे, केव्हा शुद्ध गंधार झालेला आहे, केव्हा कोमल दैवत झालेला आहे, केव्हा शुद्ध निषाद झालेला आहे. इतकी विविध रूप त्या भगवंतांनी प्रगट केलेली आहेत की त्याच्या बाललीला ऐकताना आपल्याला मनातून सात्विक आनंद मिळतो. अत्यंत समाधान आपल्या चित्तामध्ये निर्माण होतं. असं काही विलक्षण सामर्थ्य या भगवंताच्या चरित्रामध्ये आहे. मला काल एका मुलाने विचारलं की खरंच असे आले असतील का? वत्सासूर काय, बकासूर काय, अघासूर काय, कोण अजगराच्या रूपाने आला, कोण म्हणे त्या बकाच्या रूपाने आला आणि भगवंतांनी त्याला चिरलं असं मी सांगितलेलं, मारून टाकलं. त्याला म्हटलं अरे काय अशक्य आहे. मी त्याला एक प्रश्न विचारला. त्याचे वडीलही त्याच्या बरोबर होते. दोघांनाही तो प्रश्न विचारला. त्यांना मी म्हटलं तुम्ही जुरासिक पार्क पाहिलंय की नाही? पहिल्यांदा संकोचले. प्रवचनाला येतोय सिनेमा पाहिला आहे कसं म्हणायचं, पण नंतर मान्य केलं पाहिलंय. मग त्याच्यामध्ये म्हटलं केवढा तो डायनासॉर आपण पाहिलाय की? असेच ते राक्षस अकराळ विकराळ होते की ज्यांचं पारिपत्य हे भगवान श्रीकृष्णांनी केले आणि त्यांचे जे वडील बंधू आहेत बलराम अत्यंत सामर्थ्यशाली आहेत, शक्तिशाली आहेत, त्यांनी केलेले आहे. आणि नुसतं आपल्या गोकुळामध्ये केलेलं आहे असं नव्हे, मथुरेमध्ये जाऊन केलेलं आहे, शत्रूच्या राज्यामध्ये जाऊन केलेलं आहे. प्रभू रामचंद्र पहिल्या पराक्रमाला बाहेर पडले. त्राटिकेचा वध केला त्यांनी. सुबाहूला मारलं आग्नेय अस्त्र टाकून, वायव्यास्त्र टाकून त्यांनी मारीचाला समुद्रापर्यंत भिरकावून दिलेला आहे. आणि परत येताना धनुष्याचा भंग केला आणि आले ते विवाहित होऊनच प्रभू रामचंद्र घरी आले. इतकाच काहीसा विलक्षण लोकोत्तर पराक्रम या भगवंतांनी केलेला आहे. श्रीकृष्ण गोकुळ सोडून जे बाहेर पडले, बाहेर पडल्याबरोबर त्यांनी आपल्या शत्रूचं राज्यच मुळामध्ये मोडून टाकलेलं आहे. कंसाचा वध केलाय आणि त्याच्या सगळ्या अनुयायांचं पारिपत्य केलेलं आहे. कंसाचे जे सगळे भाऊ आहेत, म्हणजे कंसाच्या पाठी सुनाम आहे, न्यगरोध आहे, मी सगळी नावं खरं तर आपल्याला सांगितलेली आहेत. मग तो सृष्टी आहे, तुष्टिमान आहे, राष्ट्रपाल आहे, कंक आहे, सुहू आहे, हे सगळे त्याचे जे भावंड आहेत, ही सगळी भगवंतांच्यावर चाल करून आलेली होती. आणि भगवान श्रीकृष्णांनी या सर्वांचं पारिपत्य केलं, सगळ्यांना मारलेलं. गोकुळामध्ये तर चमत्कार करून दाखवलाच. आणि भगवंतांचा हा सगळा पराक्रम जो घडलेला आहे तो त्यांच्या मात्या पित्याच्या साक्षीने घडलेला आहे. ज्या वेळेला रंगशालेमध्ये मल्लांच्या बरोबर त्यांचं युद्ध चाललेलं होतं त्यावेळेला वसुदेव देवकी स्वतः हा पराक्रम पाहायला बसलेले होते. फक्त नजर कैदेमध्ये होते, त्यांच्या भोवती सैनिक बसलेले आहेत. आणि त्यांनी आपल्या पुत्राचा पराक्रम पाहिला. किती त्यांचं अंतःकरण तृप्तीनं भरून गेला असेल पहा. आपला मुलगा पहिल्या 5 आला तरी आम्हाला केवढा आनंद होतो. शाळेत आला बरं का, पहिला आला, दुसरा आला, केवढा आनंद आमच्या माऊलींना होतो. आणि मग हा सुकुमार बालक गोकुळातून मथुरेमध्ये येतो, ज्या ठिकाणी एक बलाढ्य साम्राज्य आहे, आणि या साम्राज्यामध्ये जातो. आपल्या मामाचा वध केलेला आहे, त्यांनी केलेला आहे. जे जे म्हणून सद्धर्म स्थापनेच्या आड येतात त्यांचं अत्यंत कठोरपणे भगवंतांनी पारिपत्य केले असं इतिहास आपल्याला सांगतो. आणि त्या बाबतीत भगवंतांनी कोणालाही क्षमा केलेली नाहीये. आपल्या आत्तेभावाचा सुद्धा वध केलेला आहे, शिशुपालाचा वध केलाय, आपल्याला ज्ञात आहे. सख्खा आत्तेभाऊ आहे शिशुपाल त्यांचा. आणि मग मी काल एक श्लोक आपल्याला सांगितलेला होता की मल्ला नाम शनीर नृणाम नरवर कसा दिसला, स्त्रीणाम स्मरो मूर्तिमान. आणि मग प्रत्येकाला तो कसा दिसलेला आहे, नवरसच त्या ठिकाणी प्रगट कसे झालेले आहेत त्याचं वर्णन मी काल आपल्याला करून सांगितलेलं होतं. गोपानाम स्वजनो, गोपांना तो स्वजन वाटलेला आहे. असताम क्षितिभुजाम शास्ता स्वपित्रो शिशु मृत्योर भोजपते विराट विदुषाम तत्वम परम योगिनाम. आणि मग वृष्णींचा आनंद तर काय विचारावा, कारण वृष्णींच्या कुळामध्येच भगवंतांचा जन्म आहे. वृष्णीनाम परदेवते ती विदितो रंगम गतसाग्रजहा. रंगशाळेत तो असा काही आला. आणि मग चाणूराला त्यांनी मारलेलं आहे, गरगरा फिरवलं, आपटून त्याचा वध करून टाकला. आणि मग त्या मुष्टिक जो होता त्याला
आणि दुसरा जो राक्षस आहे, या दोघांनाही बलरामानी मारलेला आहे. शल तो शल यांचाही वध भगवंतानी केला आणि मग केवढा आनंदी आनंद त्या ठिकाणी पसरला. पण भगवंतानी या ज्या सगळ्या लीला केल्या, या प्रत्येक लीले मागे काही हेतू आहे आणि तो हेतू आपण काल थोडक्यात उलगडलेला होता. आपण तो आपल्या अंतःकरणामध्ये धारण केलेला असणार. भगवंतानी गोकुळामध्ये रासलीला केली. अनेकांच्या मनामध्ये असं येतं की भगवंतांचं वय का असेल, गोपी बरोबर ते कसे खेळले असतील, पण त्याला काहीसा रूपकात्मक अर्थ आहे. आपल्याला माहिती आहे का, संपूर्ण भागवतामध्ये फक्त एकदाच राधेचा उल्लेख आलेला आहे आणि तो सुद्धा राधसा असा अन्वयार्थ काढून आपल्याला घ्यावा लागतो. प्रत्यक्ष राधेचा उल्लेख दशमस्कंदात नाही, एकदाच राधसा म्हणून उल्लेख आलेला आहे. बाकी काही तसा राधेचा उल्लेख आलेला नाही. याचा अर्थ काय झाला की श्रीकृष्ण म्हणजे आपला आत्मा, आत्मरमण होणारी आपली जी वृत्ती आहे तीच राधा. आत्माभिमुख होणाऱ्या आपल्या जेवढ्या म्हणून चित्तवृत्ती आहेत त्या बाकीच्या सगळ्या गोपी. आणि निरंतर आपण आत्मरमण राहणं, याचाच अर्थ काय झाला, रासलीला. रास शब्द रस शब्दावरून आलाय आणि परमेश्वराचं जर दर्शन घ्यायचं असेल तर रसो वै सहा असं आमच्या ग्रंथांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आपल्याला भगवंताचं दर्शन कशामध्ये होतं, नवरस जे आहेत त्याच्यामधून भगवंताचं दर्शन आहे. आणि म्हणून रासलीला म्हणजे वेगळं काही नाहीये, स्वरूपानुसंधान म्हणजे रासलीला आहे. आत्मरमण होणं म्हणजेच रासलीला आहे. आत्म साक्षात्कार घडणं, त्या परमेश्वराला नित्य पाहत राहणं आणि विवेकाच्या दीपानं त्याची नित्य पूजा बांधत राहणं म्हणजेच एक प्रकारची रासलीला आहे. गोपींच्या बरोबर वेगळा भगवंत नाचलाय, पण त्याला काही पारमार्थिक अर्थ आहे, तो आपण सर्वांनी समजावून घ्यायला पाहिजे. अशी काही विलक्षण रासलीला त्यांनी केली. आणि मग अक्रूरांनी हा सगळा पराक्रम पाहिला भगवंताचा आणि तो इतका थक्क झालाय अक्रूर, वारंवार दंडवत घातलेला आहे. त्यांनी मी काल सांगितलं की भगवंतांची ध्वज वज्रांकुश अंकित अशी पावलं त्या मऊ रेतीमध्ये उमटलेली होती आणि ती सगळी अक्रूरानं पाहिलेली होती. आणि त्या प्रत्येक पावलाला, त्या सुकुमार पावलाला तो नमस्कार करत गेलेला होता. गोकुळामध्ये ज्या वेळेला गेलेला संधी प्रकाशात त्यांनी ती पावलं पाहिली आणि त्या मातीमध्ये तो लोळलाय की भगवंताचा चरण या मातीला लागलेले आहे, धुळीला लागलाय. चला थोडे तरी कण आपल्या शरीराला लागू देत, आपलं सगळं आयुष्य पावन होऊन जाईल या भूमिकेनं त्या ठिकाणी तो लोळलेला आहे. आणि मग त्यांनी भगवंताची स्तुती गायली आणि तो म्हणतोय, भगवंता कोणत्या शब्दामध्ये मी आपलं वर्णन करू. वेद आणि ऋषी यांचं रक्षण करण्यासाठी आपण मत्स्याचा अवतार घेतला. मला हे ज्ञात आहे भगवंता. मी हेही जाणतो की मधु आणि कैटभ या प्रख्यात दोन बलाढ्य राक्षसांचा वध करण्यासाठी आपण हयग्रीव झालात. मंदार पर्वत अचल राहावा आणि म्हणून सगळी पृथ्वी त्यांनी पाठीवर घ्यावी म्हणून आपण कच्छप झालात. हेही प्रभो मला ज्ञात आहे. प्रल्हादासारख्या साधूजनांना तारण करण्यासाठी आपण नृसिंहाचा अवतार घेतला. त्रिभुवनामध्ये पावलं आपली व्यापून टाकावीत आणि बळीसारखा उन्मत्त राक्षस पाताळामध्ये दडबून टाकावा म्हणून भगवंत आपण वामनाचा अवतार घेतलात. हे मला ज्ञात आहे. उन्मत्त झालेले जेवढे म्हणून क्षत्रिय आहेत त्यांचा निपात करून या भूमीला झालेला जो भार आहे तो कमी करण्यासाठी हे प्रभो आपण परशुरामाचा अवतार घेतला. आणि रावणादी जे असुर मातलेले होते त्यांचं निर्दलन करण्यासाठी आपण एक बाणी एक पत्नी एक वचनी प्रभू रामचंद्र झालात. आणि प्रभो आता चराचराचा उद्धार करण्यासाठी आपण प्रत्यक्ष श्रीकृष्णाच्या रूपाने अवतरलेले आहात. भगवान कोणत्या शब्दामध्ये मी आपली स्तुती गाऊ. आणि तो म्हणतोय, नमस्ते वासुदेवाय, नमस्ते वासुदेवाय, नमः संकर्षणाय च प्रद्युम्नाय अनिरुद्धाय सात्वतां पतये नमः. पांचरात्र म्हणून आपल्याकडे जो संप्रदाय आहे ना त्यांचा हा कंठस्थ केलेला श्लोक आहे. प्रत्येक मनुष्य त्यांचा जो सांप्रदायिक आहे हा असंख्य वेळेला हा श्लोक आळवत असतो. नमस्ते वासुदेवाय, नमः संकर्षणाय च प्रद्युम्नाय अनिरुद्धाय सात्वतां पतये नमः. त्यांचा जो चतुर्विध म्हणून सांगितलेला आहे पांचरात्र संप्रदायाचा
त्यांचा हा मूल मंत्र आहे, हा चतुर्व्यूह. संकर्षण प्रत्यक्ष वासुदेव, जो वसुदेवाचा पुत्र आहे, त्याचा पुत्र प्रद्युम्न आणि प्रद्युम्नाचा पुत्र अनिरुद्ध. म्हणजे केवढी मालिका आहे बघा. अगोदर बलराम, बलरामाचा भाऊ श्रीकृष्ण, श्रीकृष्णाचा पुत्र आहे प्रद्युम्न, आणि नातू सुद्धा अनिरुद्ध रूपाने आलेला आहे. चराचराचा आपण उद्धार करण्यासाठी भगवंत जन्म घेतलाय. आणि मग एक कवी कल्पना इतकी सुंदर आपल्याकडे आली म्हणून सांगू की भगवंत म्हणे ज्या वेळेला वसुदेवानी त्यांना त्या पाठीमध्ये घातलं आणि यमुना पलीकडे जायला ज्या वेळेला वसुदेव निघाले, त्यावेळी चराचर सृष्टी झोपलेली आहे. आणि त्यावेळेला कोण जागा होतं म्हणे? फक्त कावळा जागा होता. आणि तो भगवंतांना म्हणाला, भगवंत पहा बरं, सगळी सृष्टी झोपलेली आहे आणि मी एकटा जागा आहे की नाही. मग तसेच कसे पुढे निघालात? मला काहीतरी वर द्या ना. इतका म्हणे तो मागे लागला. त्यावेळी भगवंत हसले आणि कौतुकानं म्हणाले, भागवतात त्याचा उल्लेख नाहीये, पण किती गोड कवी कल्पना केलेली आहे. भगवंत म्हणाले, जा जा, तुला वर दिला. इतका उत्तम वर देतो की तुझ्या स्पर्शाशिवाय कोणाला मुक्तीच नाही. काय वर देऊन टाकलाय त्या कावळ्याला. तृप्त होऊन गेला म्हणे कावळा. किती सुंदर पण ही कवी कल्पना आहे, गैवरून यावाशी आहे. आणि भगवंतानी हे सगळ्या लीला, ही सगळी कौतुक त्या ठिकाणी प्रगट केली. आणि मग भगवंत त्या मथुरेमध्ये आले. कंसाचा वध झालेला आहे. जे जे मंत्री घाबरून बाहेर गेलेले होते, कुकुर वंशामधले आहेत, अंधक वंशामधले आहेत, यादव वंशामधले आहेत, भोजांच्या वंशामधले आहेत, वृष्णी वंशामधले आहेत, आणि हे सगळे घाबरलेले आहेत, कंसाला बाहेर गेलेत. यांना सादर भगवंतांनी परत बोलवलं. त्यांच्या पदावर त्यांची पुन्हा सुप्रतिष्ठापना केली. आणि राज्य कोणाला दिले माहिती आहे का? उग्रसेनाला दिले. भगवंतांचे ते चुलत आजोबा आहेत. मला सांगा, जगाच्या इतिहासात असं एक उदाहरण आहे का की नातू आपल्या आजोबांना सिंहासन पुन्हा उपलब्ध करून देतो? राजा उग्रसेनाला त्यांनी त्याच्यावर बसवलं, स्वतः गादी घेतली नाही, सिंहासनाचा मोह धरला नाही. आणि मग वसुदेव देवकीला इतका आनंद झाला. त्यांच्या सहवासामध्ये दोघांची सगळी जी दुःख होती, तो अत्यंत असह्य जो कालखंड होता, तो मागे पडला. आणि मग वसुदेवानी उपनयन संस्कार केले या दोन्ही बाळांचं. म्हणजे ते वयानं काय असतील कल्पना करा, फार लहान आहे. उपनयन संस्कार झाला. आणि वसुदेव श्रीकृष्णाला असं म्हणताय, श्रीकृष्णा, सद्गुरु शिवाय मार्ग कधी दिसत नाही. मी परवा आपल्याला मुद्दाम सांगितलेलं होतं की प्रपंचातलं प्रदर्शन आणि अध्यात्मातलं आत्मदर्शन इथपर्यंतचा जर प्रवास व्हायचा असेल तर मध्ये सद्गुरूचं मार्गदर्शन लागतं. आणि म्हणून वसुदेव म्हणाले, श्रीकृष्णा, आता तुला गुरुग्रही जायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी त्याला अवंतीपुराला पाठवलेलं आहे. आपण अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका म्हणतो ना. पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका. मोक्ष देणाऱ्या 7 पुऱ्या ज्यामध्ये आहेत, त्याच्यामध्ये अवंतीचं नाव आलेलं आहे. आज आपण ज्याला उज्जैन म्हणतो, ती नगरी आहे. आणि तिथे सांदीपनी ऋषींचा आश्रम होता. या आश्रमामध्ये भगवान जाऊन पोहोचले, बलरामाबरोबर जाऊन पोहोचलेले आहेत. आणि इतकं कौतुक वाटलं सांदीपनीला. पहा बरं, राज्य जिंकलं, कंसाचा वध केलेला आहे, अनेक अमात्यानं त्यांच्या पदावर बसवलेले आहेत. आणि या भगवंताचं वचन झेलायला सगळी माणसं भोवती आहेत. आणि हा महात्मा उठतो आणि गुरुगृही जातो शिक्षण घेण्यासाठी. वृत्ती कशी असेल अंतःकरणामध्ये आपण कल्पना करा. आणि वर्णन भागवतामध्ये असं केलेलं आहे की सांदीपनीना म्हणे कृष्णाचं आणि बलरामाचं सगळ्यात काय आवडलं असेल तर त्यांचा शुद्ध भाव आवडला. अतिशय शुद्ध आहेत मनाने, दोघही पावन आहेत. आणि सगळ्या विद्या, 14 विद्या, 64 कला, धनुर्वेद, सगळ्या विद्या त्यांनी आत्मसात केल्या. किती दिवसात केल्या? भागवतात त्याचं वर्णन आहे, 2 महिन्यात. आम्हाला 2 महिन्यात काय काय आत्मसात होतं पहा. 5 श्लोक पाठ करायचे म्हटले तर अंगावर काटा येतो. होतच नाही तसं मंडळी सांगत येतात, कारण आपलं चित्त त्याच्यामध्ये नसतं. भगवंतांचं चित्त त्याच्यामध्ये होतं. ज्या विषयात आपलं चित्त असतं ना, तो विषय फार चटकन आत्मसात होतो. आपण अनुभव घेऊन बघा. नटनट्यांची नावं काय भराभर पाठ होतात हो. मुलांचं चित्त त्याच्यामध्ये असतं म्हणून पाठांतर होतं. भागवतात तुमचं मन गेलं की सगळी नावं पाठ होतील, सगळे प्रसंग पाठ होतील, भगवंताचं चरित्र आत्मसात होईल. अंतःकरणामध्ये कुठेतरी प्रेरणा मिळेल की त्याच्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे, अंशतः का होईना आचरलं पाहिजे, प्रेरणा त्याच्यामधून मिळेल. आणि मग 14 विद्या, 64 कला भगवंतांनी आत्मसात केल्या.
14 विद्या आपल्याला माहिती असतील. 4 वेद आहेत त्याच्यामध्ये, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. हे 4ही वेद भगवंतांनी आत्मसात केले. बलराम सुद्धा शिकलेले, त्यांनी आत्मसात केले. आणि मग कल्प, शिक्षा, व्याकरण, निरुक्त, ज्योतिष आणि कल्प ही 6 वेदांग आहेत. ही 6ही वेदांग सुद्धा त्यांनी आत्मसात केली. म्हणजे 6 आणि 4 10 झाले. आणि त्याच्या जोडीला न्याय, मीमांसा, पुराण आणि धर्मशास्त्र ही 4ही मिळून 14 विद्या पूर्ण होतात. या 14ही विद्यांचं अध्ययन 2 महिन्यामध्ये या सुपुत्रांनी केलेलं आहे. काय सामर्थ्य असेल, धारणाशक्ती, बुद्धिमत्ता केवढी अलौकिक असेल, करा कल्पना. आणि मग 64 कला आत्मसात केल्या. सांगत नाही सगळ्या, फार वेळ जाईल, माहिती आहेत मला. पण त्यातल्या काही प्रमुख कलांचा मुद्दाम उल्लेख करतो. त्याच्यामध्ये नृत्य आहे, त्याच्यामध्ये नाट्य आहे, त्याच्यामध्ये संगीत आहे, त्याच्यामध्ये वादन आहे, त्याच्यामध्ये कोश सुद्धा दिलेला आहे बरं का. जो आम्ही कोश करायला बसलेलो आहोत भगवंताच्या कृपेनं, कोश ही एक मोठी कला सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये समस्यापूर्ती आहे, अनेक विध कला त्याच्यामध्ये आहेत. आम्हाला लहानपणी आमचे शिक्षक शाळेमध्ये समस्यापूर्तीसाठी अनेक प्रहेलिका घालत असत. आणि ते म्हणत असत, अपदो दूरगामीच साक्षरो न च पंडितः अमुखः स्फुटवक्ता च यो जानाति स पंडितः. सांगा कोण? किती छान प्रहेलिका. आम्हाला इतका आनंद वाटायचा. काय? अपदो दूरगामीच, पाय नाहीत म्हणे पण दूर जाऊ शकत. कोण सांगा? अपदो दूरगामीच साक्षरो न च पंडितः, साक्षर आहे पण पंडित नाही. अमुखः स्फुटवक्ताच, मुख नाहीये पण तरी सुद्धा काही बोलू शकतो, तुमच्यापर्यंत काही शब्द पोचू शकतो. कोण? ओळखा. आलं का लक्षात? यो जानाति स पंडिता. पंडित असतील त्यांनी नक्की ओळखलं असेल. पत्र, पोस्टमन आपल्या दारामध्ये जे पत्र घेऊन येतो ते. पाय नाहीत पण वाटेल तितकं दूर जाऊ शकतं. साक्षर आहे म्हणजे अक्षर लिहिलेली आहेत पण पंडित नाही. अमुख आहे, मुख नाही आहे पण तरी सुद्धा बोलतो तुमच्याशी. यो जानाति स पंडिता. म्हणून पत्र. किती प्रहेलिका आम्हाला शिक्षक. समस्यापूर्ती ही एक कला आहे. आणि भगवंतांनी या 64 कला आत्मसात केल्या. धनुर्विद्या आत्मसात केली, गदायुद्ध आत्मसात केलेलं आहे. अनेक प्रकार. मल्लयुद्ध तर त्यांना अगोदरच आत्मसात होतं, म्हणून तर इतक्या राक्षसांचं ते पारिपत्य करू शकले. आणि भगवंत कृतकृत्य झालेत एका दृष्टीनं. आणि मग सांदीपनींचे चरण धरले दोन्ही मुलांनी. सांदीपनी म्हणाले, बाळानो 2 महिन्यात माझी सगळी विद्या घेतली, आता माझ्याजवळ तुम्हाला देण्यासारखं काही नाही. आता सुखानं परत जा आणि आपल्या आई वडिलांच्याकडे राहायला लागा. त्यावेळेला भगवंतांनी असं विचारलं की सद्गुरू आम्हाला काहीतरी कामगिरी सांगा. पूर्वी असं असे, फी वगैरे काही नसायची, शेवटी गुरुदक्षिणा द्यायची. तेव्हा भगवंतांनी असं विचारलं की सद्गुरू मला सांगा काय गुरुदक्षिणा देऊ. त्यावेळेला सांदीपनींनी काही मागितलं नाही. पण सांदीपनींची पत्नी हळूच म्हणाली, अहो मागा काहीतरी. स्त्री सुलभ स्वभाव असतो तसा. अहो मागा, एवढं म्हणतायत तर का नाही मागत तुम्ही. आणि साधं मागणं मागितलेलं नाहीये. सांदीपनी आणि त्यांची जी पत्नी आहे या दोघांच्या मनामध्ये एक शल्य आहे. ते शल्य असं आहे की शंखासूर जो राक्षस आहे त्याचं खरं नाव पंचजन्य असं आहे, पण तो शंख बेटावर जाऊन बसला म्हणून त्याचं नाव शंखासूर झालेलं आहे. त्यांनी त्यांचा पुत्र पळवून नेलेला होता. राक्षसे महाभयंकर आहे. म्हणजे लहान मुलं पळवायची प्रथा त्या कालखंडापासून. असेही राक्षस त्या कालखंडामध्ये आहेतच. आणि मग ज्या वेळेला पत्नीने आग्रह धरला त्यावेळेला सांदीपनी म्हणाले, बेटा जर गुरुदक्षिणा देणारच असशील तर माझा पुत्र परत आणून दे. आणि खरोखरच बलराम आणि भगवान श्रीकृष्ण दोघही गेलेले आहेत. आणि त्या पंचजन्य तो जो राक्षस आहे शंखासूर त्याचा पराभव, म्हणून त्यांचा शंख पांचजन्य झालाय. त्याचं कारण आहे. पांचजन्य का म्हणतात त्याचं हे कारण आहे. पंचजन्य जो राक्षस आहे त्याचा पराभव केला आणि मग तो पुत्र सोडवून आणला. यमानी म्हणे सुद्धा भगवंतांना दंडवत घातलेला आहे. कारण यमाला एक दिशा आपण दिलेली आहे. कुबेराला एक दिली, इंद्राला दिले आणि वरुणाला दिले. हे 4ही दिक्पाल भगवंतांचे सुहृद आहेत असं भागवतामध्ये वर्णन आहे. आणि पुढे त्यांनी ज्या वेळेला द्वारका निर्माण केली त्यावेळेला 4ही दिक्पालांनी त्यांना फार मोठ्या प्रमाणावर मदत केलेली आहे. आणि मग भगवंतांनी पुत्र त्यांचा परत दिला आणि म्हणाले, सद्गुरू आणखीन काही करायचं असेल तर सांगा. पण हा शिक्षक निस्पृह आहे, हा गुरु निस्पृह आहे. पुन्हा देऊ का काहीतरी म्हटल्यावर द्या एक 10,000 रुपये असं नाही म्हणाला. नाही, तो म्हणाला, बाळानं आता काही नकोय, पुत्र परत आणून दिलात
आम्हा दोघांचंही पोट आता भरलेलं आहे. मुलांनो, सुखाने परत जा. आणि एकच त्यांनी इतकं सुंदर सांगितलंय, धवल यश आणि कीर्ती मिळवा, निष्कलंक कीर्ती आयुष्यामध्ये प्राप्त करा. ज्याला कलंक आहे अशी कीर्ती मिळवू नका, ज्याला कलंक आहे असं यश मिळवू नका. जा बाळानो, माझा तुम्हाला पूर्ण आशीर्वाद आहे. आणि दोन्ही बालक परत आली. वसुदेव देवकीचा आनंद मनामध्ये मावेना इतका आनंद झाला. आणि मग भगवंतानी उद्धवाची भेट घेतली. उद्धव हाही त्या यादव वंशामधला मोठा मंत्री आहे. त्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं, अरे माझ्या विरहानं त्या सगळ्या गोपी व्याकुळ झाल्या असतील, तेव्हा माझ्यावर एक उद्धवा तू कृपा कर, तू जा गोकुळामध्ये आणि त्यांचं सांत्वन कर. तेव्हा गोपींचं सांत्वन करण्यासाठी तो उद्धव निघाला. उद्धव ज्याच्यासाठी पुढे उद्धव गीता सांगितलेली आहे. 2 गीता भगवंतांनी सांगितल्या आहेत. एक जी गीता श्रीमद भगवद्गीता म्हणतो ती एका दृष्टीने अर्जुन गीता आहे, आणि नंतर भागवतामध्ये पुढे आलेली एकादश स्कंदामधली उद्धव गीता आहे. त्याचा विचार आपण पुढे करणार आहोत. पण हा जो उद्धव निघाला तो गोकुळामध्ये येऊन दाखल झाला. आणि त्याला पहिल्यांदा काय ऐकावं लागलं असेल तर टोमणे ऐकावे लागलेत. कारण गोपी म्हणाल्या, आला रे बाबा, आता आणखीन एक आला, आता आमच्यापासून हा काय नेणार, कारण आमच्यापासून नेण्यासारखं काही राहिलंच नाही. तो एक अक्रूर आला आणि त्यांनी बलराम श्रीकृष्णाला नेलं. आता हा उद्धव आला, आता हा काय बरं नेईल, आता कदाचित नंदाला नेणार का, कदाचित यशोदेला नेणार का. काळीच करपून गेलेला आहे त्या गोपींचा. आणि मग त्या गोपींच्या सहवासामध्ये राहिलेला उद्धव इतका थक्क झाले. आणि तो म्हणतो, सर्वेषाम आत्मजो ह्यात्मा पिता माताचे ईश्वर. हा केवढी भक्ती आहे गोपींची. कारण यासाम भगवद्गीतम, त्या वर्णन करतायत, भगवंताचं कौतुक गातायत. पुन्हा त्रिभुवनत्रयम, त्रिभुवनाला पावन करेल यांचं गीत. इतकं सामर्थ्य यांच्या गीतामध्ये की यांची चित्त विशुद्ध आहेत, पावन आहेत. आणि म्हणून नारदांना म्हणावं लागलं की भक्ती कशी करावी, तर यथा व्रज गोपिकानाम. आपण काय करतो, प्रपंचाला दोन्ही हात इतके घट्ट धरतो. भगवंत एक हात पुढे करत असतो, म्हणतो एक तरी हात प्रपंचाचा सोड. आम्हाला एकही हात प्रपंचाचा सोडवत नाही. गोपीनी म्हणे दोन्ही हात सोडलेले होते प्रपंचाचे. आणि म्हणून भगवंतानी या माळेसारखं त्यांना गळ्यामध्ये धारण केलेलं होतं. वैजंतीमाला रूपून सगळ्या गोपी त्याच्या गळ्यामध्ये विसावलेल्या होत्या, असं भागवतानी वर्णन केलेलं आहे. केवढ्या भाग्यवंत आहेत. आणि म्हणून तो म्हणतो पुन्हा ती भुवनत्रयम. कबीराला विचारलं, कबीरजी केवढी सुंदर भक्ती आपण करता, आपल्या भक्तीला सीमा नाही, भक्तीला पार नाही. कबीर म्हणाले, अरे कबीर कबीर क्या कहे, जाओ जमुना के तीर, जाओ जमुना के तीर, एक एक गोपी के प्रेम में बह गए कोटी कबीर. किती सुंदर वर्णन केलेलं आहे कबीर. कशी भक्ती केली असेल पहा या गोपीनी. सगळं चित्ताच्या सगळ्या वृत्ती प्रवृत्ती होत्या त्या सगळ्या संपूर्ण भगवंताला देऊन टाकल्या, एक अंश बाकी ठेवला नाही. आणि म्हणून उद्धवने ते सगळं पाहिलं. उद्धव म्हणाला, माझं आयुष्य पावन झालं. इतकी निर्मळ निर्व्याज भक्ती मी आयुष्यामध्ये पाहिली नाही. आम्हाला अहंकार होता की आम्हीच या भगवंताची स्तुती करतो, कीर्ती गातो, आम्हीच भक्ती करतो. आणि म्हणून भक्ती कशी करावी त्याचं एक लक्षण सांगितलंय. स्वरूपानुसंधान हीच खरी भक्ती आहे. म्हणून त्या परमेश्वराला आपल्या अंतःकरणामध्ये स्थापन करायचं असतं. आणि मग तो उद्धव 2-3 महिने त्या गोकुळामध्ये राहिला. कशासाठी राहिला? आपलं अंतःकरण शुद्ध करण्यासाठी राहिला. आणि नंद आणि यशोदानी वारंवार स्तुती गायलेली आहे. मी परवा दिवशी उल्लेख केलेला होता की लालन पालन करण्यासाठी म्हणून सुद्धा भाग्य या दोघांना लाभलं. त्यांची पूर्वजन्मीची काही तपश्चर्या आहे. मुद्दाम आपल्याला नाव सांगतो. पूर्वजन्मी भागवतात स्पष्ट उल्लेख आलेला आहे. पूर्वजन्मी नंद द्रोण होते. द्रोण म्हणजे द्रोणाचार्य नव्हे, द्रोण त्यांचं नाव होतं. आणि यशोदा ही धरा नावाची त्यांची पत्नी होती. या दोघांनी खूप तपश्चर्या केली. म्हणून भगवंतांनी त्यांना वर दिला, होय मी येईन तुमच्या घरी, सगळे माझे लाड कोड तुम्ही पुरवा म्हणे. आणि म्हणून भगवंत त्या ठिकाणी जाऊन राहिलेले होते. आणि मग त्या उद्धवाला असं वाटलं की किती वेळेला या गोपीना आणि या नंदाला आणि यशोदेला नमस्कार करावा. भागवत म्हणतं,
की एकदा नमस्कार केला, 100 वेळेला नमस्कार केला, सहस्रावधी वेळेला नमस्कार केलाय, तरी त्या उद्धवाचं काही समाधान होईना, त्याची तृप्ती होईना. वारंवार त्या धुळीमध्ये तो पुन्हा लोळतोय आणि म्हणतोय आपण किती भाग्यवंत आहात, भगवंताचा प्रत्यक्ष सहवास आपल्याला लाभलेला आहे. आणि इकडे इतिहास एक 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 पाऊल टाकून पुढे जात होता. आणि इतिहास असा घडत होता की कृष्णाच्या जर सगळे आत्या आहेत यांचे विवाह एकामागून एक झालेले आहेत. 5 आत्या आहेत मी आपल्याला सांगितलेलं. त्यात सगळ्यात जी मोठी आहे ती पृथा आहे. पृथा आहे त्याची आत्या. ही पृथा म्हणजे कुंती. हे कसं घडलं आपल्याला सांगतो. पृथेचे जे वडील आहेत त्यांचा एक मित्र आहे. पृथेचे वडील कोण? शूरसेन, म्हणजे वसुदेवाचेच वडील आहेत. त्यांचं नाव आहे शूरसेन किंवा शूर असंही त्यांना म्हणत असत. या शूरांचा एक अत्यंत जिवलग मित्र आहे, त्याचं नाव आहे कुंतीभोज. दुर्दैव असं की सगळी सुख त्याच्या पुढे हात जोडून उभी आहेत. स्वतः तो राजा आहे, वैभव अपरंपार आहे, पण पुत्र सुख नाही, पुत्रही नाहीये, कन्याही नाहीये ओटीमध्ये. आणि मग एके दिवशी शूरसेनाला त्यांनी विचारलं की शूरसेना, परमेश्वराचा तुझ्यावर केवढा अनुग्रह आहे, अरे किती कन्यान पुत्र तुझ्या ओटीमध्ये त्यांनी घातलेले आहेत, बघ मला एखादा पुत्र कन्या दत्तक देतोस का. आणि शूरसेनानी आपली थोरली जी कन्या आहे पृथा, तिला दत्तक दिलेलं आहे. कुंतीभोजांकडे ती दत्तक गेली आणि म्हणून तिचं नाव झालं, कुंतीभोजाची ती कन्या झाली म्हणून तिचं नाव झालं कुंती. म्हणजे त्यावेळेपासून दत्तकाची पद्धत आहे, सतीची पद्धत आहे. कृष्णाच्या काही पत्नी, कृष्णाचं महानिर्वाण झाल्यानंतर तो पुन्हा एकदा परब्रह्म स्वरूपामध्ये विलीन झाल्यानंतर त्याच्या काही पत्नी सती गेलेल्या आहेत. सतीची प्रथा आहे, दत्तकाची प्रथा आहे. महाभारत काळामध्ये, भगवंतांच्या भागवताच्या काळामध्ये आहे प्रथा. आणि मग ती प्रथा दत्तक गेली. तिचा विवाह पुढे पांडूशी झाला आपल्याला माहिती आहे. आणि जे पांडव निर्माण झाले ते जणू भगवंताचे बहिष्कार प्राण झालेले आहेत. आणि पुढे तर भगवंतांनी असं म्हटलेलं आहे की अर्जुन म्हणजे माझा अर्धांग आहे, रुक्मिणी सुद्धा नाही. असे महाभारतामध्ये भगवंताचे शब्द आहेत. अर्जुन हा इतका जवळचा सखा झाला, अशी काही विलक्षण त्यांनी सख्य भक्ती केली की भगवंताच्या हृदयामधला दागिना झाले, कौस्तुभ मणी झालेला आहे तो. हे सगळे पांडव त्याचे सख्खे आत्ते भाऊ आहेत. त्याची दुसरी जी आहे आत्या, तिचं नाव आहे श्रुतदेवा. ही करुष देशाचा जो राजा होता त्याचं नाव आहे वृद्ध शर्मा. या वृद्ध शर्माला ती दिलेली आहे श्रुतदेवा. आणि त्यांच्या पोटी जो पुत्र जन्माला आला तो राक्षस आहे, महाभयंकर पुत्र जन्माला आला, त्याचं नाव आहे दंतवक्त्र. हा सगळा शिशुपाल, कंस, जरासंध यांच्या परंपरेमधला आहे, किंवा त्यांना अनुकूल आहे, रुक्मीला अनुकूल आहे. म्हणजे अत्यंत वाईट वृत्तीचा आहे. त्याच्यापेक्षा जी लहान आहे तिचं नाव आहे श्रुतकीर्ती. आणि दृष्टदेव या नावाचा जो कैकेय अधिपती आहे त्याला ती दिलेली होती. आणि मग त्यांच्या विवाहानंतर 5 पुत्र जन्माला आले, संतर्दन वगैरे क्रमशः 5 कैकेय पुत्र निर्माण झालेले आहेत. नंतर धाकटी सगळ्यात जी आहे राजाधिदेवी, तिचा जो विवाह झाला तिच्या पतीचं नाव आहे जयसेन. तिला 2 पुत्र झाले, एकाचं नाव आहे विंद, दुसऱ्याचं अनुविंद. पण हेही राक्षस आहेत, सगळे दुर्योधनाला अनुकूल होते, भगवंतांच्या विरुद्ध लढले, सख्खे आत्ते भाऊ आहेत. आणि श्रुतश्रवा म्हणून जी उरलेली आत्या आहे तिचा जो विवाह झाला चेदी देशाचा जो राजा आहे त्याचं नाव आहे दमघोष. या दमघोषाला ही श्रुतश्रवा दिलेली होती. आणि चेदी देशाचा राजा दमघोष आणि श्रुतश्रवा यांच्या पोटी जो पुत्र जन्माला आला त्याचं काय वर्णन करावं. त्याचं नाव आहे शिशुपाल, सख्खा आत्ते भाऊ. अस्ति आणि प्राप्ती या ज्या 2 मुली आहेत, काही दिवस मथुरेमध्ये राहिलेल्या आहेत त्या उग्रसेनाच्या जवळ. आणि मग मात्र त्यांच्या मनामध्ये मत्सर जागला, राग जागला. आणि त्या म्हणाल्या यांनी आमच्या नवऱ्याला मारलं, आता काय करावं, ही चाहडी कुठे करावी, याचा काटा कसा काढावा. त्या ज्या दोघी उठल्या त्या आपल्या वडिलांच्याकडे गेलेल्या आहेत, म्हणजे मगध देशात गेले आहेत. मगध देश म्हणजे आजचा बिहार. बिहार म्हणजे एकेकाळी सोन्याचा धूर निघत असे त्या ठिकाणी. असं वैभवशाली मगधाचं साम्राज्य बिहारमध्ये होतं. पाटणा म्हणजे मगध ही राजधानी त्या ठिकाणी होती. आणि या अस्तीन प्राप्ती दोघी उठल्या, जरासंधाकडे गेल्या. खरं तर त्यांना बरं वाटायला हवं होतं, आपला नवरा पापी होता, त्याला मारला, हे योग्यच केलं. पण पापाच्या सहवासामध्ये राहिलं, कुसंगती कशी नडते पहा. म्हणून सत्संगाचं महत्व आहे.
कुसंगती नडली असतील प्राप्तीला आणि मुळामध्ये चांगल्या असलेल्या कन्या पित्याकडे गेल्या आणि जरासंधाला टाहो फोडून सांगितलं की यांनी मारले, या कृष्णाने मारलं, तुमच्या जावयाला मारलं, आमच्या पतीला मारलं, सूड घ्या. आणि हे ऐकल्या बरोबर तो जरासंध संधीच पाहत होता. यादवांशी त्याचं जुनं पुराण वैर होतं. 23 अक्षौहिणी सेना त्यांनी घेतली. बरोबर, अक्षौहिणी सेना म्हणजे किती माहिती आहे का आपल्याला? उद्या मला सांगा. सगळंच मी काय म्हणून सांगायचं तुम्हाला? संवाद असतो शेवटी. हा काहीतरी तुम्ही मला सांगितलं पाहिजे की उद्या शोधून घेऊन या. विशेषतः तरुण आणि लहान मुलांनी शोधून आणलं ना, मी पाठ ठोकते, नाहीतर मग सांगतो. आपल्या 23 अक्षौहिणी सेना बरोबर घेऊन तो आला. जरासंध आला, प्रचंड सामर्थ्य आहे त्याच्या बरोबर. आणि तो जो आला आणि मग भगवंतांनी असं ठरवलं की याला सामोरं जायलाच पाहिजे, नाहीतर यादव वंश हा मारून टाकेल. आणि बलरामाला त्यांनी बरोबर घेतलं. सगळे तरुणांची संघटना त्यांनी बांधलेली आहे. भगवंतांचं तेच वैशिष्ट्य आहे. किती किती क्रांतिकारी प्रयोग भगवंतांनी केलेले आहेत पहा. काल्याचा प्रयोग क्रांतिकारी आहे. त्या दुर्गाची पूजा त्यांनी बांधली, गिरीची पूजा बांधली, क्रांतिकारी प्रयोग आहे. आणि मथुरेमधले सगळे तरुण त्यांनी संघटन त्यांचं बांधलं, हा सुद्धा त्यांचा क्रांतिकारीच प्रयोग आहे. आणि हे सगळे लोक एकत्र आले, प्रचंड युद्ध झालं त्या ठिकाणी आणि जरासंधाचा सपशेल पराभव झाला. आणि मान खाली घालून जरासंध जो उठला तो परत गेलेला आहे. तो मगधाला परत गेला. मथुरा आज ज्या ठिकाणी आपल्याला आग्रा दिल्ली मार्गावर पाहायला मिळते त्याच ठिकाणी पूर्वी होती. ते अंतर साधारण किती असेल पहा, अंदाज काढा. आणि तो परत गेला. पुन्हा त्यांनी सेना जमवली, पुन्हा चाल करून आला. किती वेळेला आलाय आपल्याला माहिती आहे का? 17 वेळेला त्यांनी स्वारी केली. मथुरे वेळ 17 वेळेला तो चाल करून आलेला आहे. आणि 17 वेळेला युद्ध झालं. एका युद्धामध्ये बलरामाशी त्याचं द्वंद्व युद्ध झाले आणि बलरामाने त्याला इतका चोपला, मरतच होता, कसा बसा वाचला आणि तो पळून गेला. त्याच्या ठाई प्रचंड सामर्थ्य आहे. आणि मग मात्र त्यांनी एक वेडा वाकडा प्रकार केला. त्याच्या असं लक्षात आलं की आपण एकटं जाऊन कृष्णाला काही जिंकता येत नाही, बलरामाला पराभूत करता येत नाही. आणि त्यांनी एक अत्यंत अधम कृत्य केलं की ज्याची परंपरा आपल्या भारतभूमीमध्ये रुजली. त्यांनी काल यवनाला बोलवले. ज्याच्या नावामध्येच यवन आहे तो काल यवनाला. आपल्याच देशातल्या माणसाचं पारिपत्य करण्यासाठी, आपल्याच एका भावाचं पारिपत्य करण्यासाठी परदेशी लोकांना बोलवायची परंपरा जरासंधानी पाडली पहिल्यांदा. त्यांनी काल यवनाला बोलवले. 3 कोटी फौज आहे त्याच्याबरोबर, प्रचंड सेना आहे. आणि सगळी सेना घेऊन तो ज्या वेळेला आला त्यावेळेला मग भगवंतांनी सभा बोलवली आणि ते म्हणाले आपण किती वेळेला झुंजायचं? तो जो येतोय तो मथुरेसाठी नाही, माझ्यासाठी येतोय. आपण किती वेळेला झुंजायचं? आणि विकद्रू म्हणाला, कृष्णा तू तर आमचा लाडका पुढारी आहेस. आणि भगवंत कधी निवडणुकीला उभे राहिले नाही तर, नाहीतर सुदर्शन चक्र माझं चिन्ह आहे त्याच्यावर शिक्का मारा, मत द्या. काही प्रकार केला नाही, पैसे वाटले नाहीत, काही नाही. लोक नेतृत्व त्यांच्याकडे आपोआप चालून आले, सद्गुणाने ते चालून आलेलं आहे. आणि विकद्रू म्हणाला तू आमचा नेता आहेस, तू जे सांगशील ते आम्हाला मान्य आहे. आपण अजून 17 वेळेला त्या जरासंधाशी लढू, त्याचं पारिपत्य करू. भगवंत हसले आणि म्हणाले नको, आता कालयवन त्याच्या बरोबर आहे, तेव्हा आपल्याला असाच आता प्रयोग केला पाहिजे की या दोघांचा काटा आपल्याला काढता आला पाहिजे. एका वेळेला 2 आघाड्यांवर आपण लढू शकत नाही. 17 वेळेला युद्ध करून आपलं सामर्थ्य कमी झालेलं आहे. आणि म्हणून भगवंत बाहेर पडले. आणि ते असे बाहेर पडले की जरासंधाने त्यांना पाहावं आणि कालयवनानं त्यांना पाहावं. बलराम आणि श्रीकृष्ण दोघेही मथुरा सोडून बाहेर पडले. कालयवनाने त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. जरासंधाने त्यांचा एकदा पाठलाग केलेला आहे आणि दोन्ही तडाख्यातून हे दोघेही बहुत सुखरूप बाहेर पडलेले आहेत. जरासंध ज्या वेळेला पाठलाग करत होता त्यावेळेला हुलकावणी देत 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 त्यांनी त्याला खूप लांबवर आणलेलं आहे, मथुरेपासून रैवतात पर्वतावर आणला. आणि शेवटी तो जरासंध इतका अविचारी आहे, तो म्हणाला आता काय करूया आपण, हे दोघं आपल्या तावडीत तर सापडत नाहीत. त्यांनी सगळा पर्वतच पेटवून दिला. अनेक पशु पक्षी त्याच्यामध्ये गेले. वनाची किती हानी झाली असेल पहा आणि प्रदूषण केवढं झालेलं असेल पहा. पण ते जरासंधानी केलं. त्यावेळेला जवळजवळ 44 योजनं
इतका प्रवास करून हे दोघेही त्याच्यातून, त्या आगीतून बाहेर पडले आणि द्वारकेपर्यंत सुखरूप जाऊन पोहोचले. आणि कालयवन ज्या वेळेला मागे लागला त्यावेळेला भगवंतांनी असं ठरवलं की अरे राजकारण साधायचं असतं ते जितक्या सहजपणे सुलभपणे साधता येईल तितक्या सुलभपणे साधायचं असतं. आणि शत्रूचा काटा काढत असताना आपली किमान शक्ती खर्ची घालायची असते. तेव्हा कालयवनाचा काटा आपण काढूया म्हणून युक्ती केली मोठी. कालयवनाला हुलकावणी देत 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 त्यांनी डोंगरावर आणलेलं आहे. आपल्याकडे सांगितले काय काय करावं म्हणे, राजांनी कोणकोणत्या गोष्टींचा आश्रय करावा. आपल्याकडे 6 गोष्टी सांगितल्या. त्यातली एक आहे संधी, दुसरा आहे विग्रह, तिसरा आहे यान, चौथा आहे आसन, 5वा आहे द्वैध आणि 6वा आहे आश्रय. 6 गोष्टी सांगितलेल्या आहेत. या 6 गोष्टींचा आपण आश्रय करावा, राजाने आश्रय करावा आणि शत्रूचं पारिपत्य करावं असं सांगितलेलं आहे. पहिल्याचा अर्थ सांगतो आपल्याला. अर्थ असा झाला की कोणत्याही प्रकारच्या आश्रयानं जो दुष्ट शत्रू आहे त्याचा नायनाट करावा असं भगवंतानी आपल्याला एक धडाच घालून दिलेला आहे. आणि आश्रय याचा अर्थ असा की आपण आपल्यापेक्षा जो बलाढ्य आहे त्याचा आश्रय करायचा आणि शत्रूचा काटा काढायचा. द्वैध याचा अर्थ असा की शत्रूच्या गोटामध्ये जेवढी फूट पाडता येईल तेवढी पाडायची. फोडा आणि झोडा, ब्रिटिशांनी ती नीती अवलंबिलेली होती. आमच्यामध्ये जेवढी फाटफूट त्यांना करता येईल तेवढी त्यांनी केलेली आहे आणि मग झोडपलेलं आहे आपल्याला. म्हणून द्वैध भाव असावा राजाच्या ठाई असं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि मग आसन आहे, त्याच्यामध्ये विग्रह आहे, त्याच्यामध्ये यान आहे. पहिला आहे ते युद्धच आहे. मुळामध्ये युद्ध करायचं, आपल्यापेक्षा कमी ताकदीचा राजा असेल चुप करून टाकायचं, त्याला आमचं सामर्थ्य जास्ती दाखवायचं. दुसरं विग्रह करताना त्या राजावर चालून जायचं, भीती दाखवायची त्याला, म्हणजे तो घाबरतो चुप्प बसतो. युद्ध प्रत्यक्ष करायचं नाही, फक्त चालून जायचं. तिसरा जो आहे त्याच्यामध्ये एक आपण करायचं आसन जे म्हटलेलं आहे ना, वेढा घालायचा म्हणे शत्रूला आणि त्याला गप्प करून टाकायचा. गडबड करायची नाही अजिबात, आपल्या जागी चुप बसायचं. तेव्हा कुठल्याही प्रकारचा आश्रय करा पण शत्रूचं पारिपत्य या योगे आपल्याला करायला पाहिजे अशी राजनीती भीष्मानी सुद्धा पुढे युधिष्ठिराला सांगितलेली आहे. भगवंतांनी असं ठरवलं हा जो काल यवन येतोय हा महाभयंकर आहे, याचं पारिपत्य तर केलं 3 कोटी फौज, नेता पडला की सैन्य पराभूत, सारी गोष्ट आहे. एक तत्व राजाने स्वीकारलं पाहिजे, नेत्याला पहिल्यांदा मोडून काढायचं म्हणजे पार्टी मोडते. हा म्हणून नेत्याला मोडायचा. भगवंतानी त्याला झुकांडी देत देत जो आणलेला आहे त्या डोंगरावर आणला. त्यांना माहिती यचेवत गोष्टी ज्ञात आहेत. कर्णाचा जन्म कसा झाला हे भगवंतांना माहिती आहे, अनेकांना माहिती नाहीये पण भगवंतांना माहिती आहे. भीष्म इच्छामरणी आहेत हे भगवंतांना फार पूर्वीपासून माहिती आहे. आपल्याला माहिती आहे पुढे विलक्षण प्रसंग आहे. द्रोणांचा पुत्र अश्वत्थामा गेला कृष्णाच्या भेटीला आणि म्हणतोय कृष्णा, स्वागत केलं कृष्णाने प्रेमाने, कारण तो म्हणाला की माझ्या जणू काही गुरुचा पुत्र आहे, माझा गुरुबंधू आहे, ये स्वागत आहे तुझं. तो राहिला तिथे, तिथे जेवला खाल्ला, त्यांनी सगळं काही आनंदाने राहिला. आणि मग त्यांनी गंमत अशी केली की कृष्णाला म्हणाला तुझं जरा सुदर्शन चक्र मला पाहू दे रे. कृष्णाला माहिती होतं त्याचा हेतू काय, सगळं माहिती आहे याला. तो म्हणाला कृष्णा तुझं सुदर्शन चक्र मला जरा हवंय. कृष्णाने सांगितलं ते बघ तिथे घे. आणि हा पुढे गेला आणि ते चक्र त्यांनी उचलायचा प्रयत्न केलाय, त्याला ते उचलता आलं नाही. त्यावेळी तो ओशाळला आणि म्हणाला कृष्णा मला उचलत नाही, पण जर उचललं असतं तर ते मी नक्की तुझ्यावर टाकलं असतं. भगवंत म्हणाले होय मला ते माहिती होतं, पण तुला उचलणार नाही म्हणूनच तुला दाखवलं. कृष्णाला माहिती नाही अशी एकही गोष्ट, म्हणजे मन इतकं थक्क होतं, इतकं प्रचंड कुरुक्षेत्र पसरलेलं आहे, पण त्या सगळ्या कुरुक्षेत्रावर कुठे काय घडते याची बित्तम बातमी कृष्णाला आहे. कोण योद्धा कुठे संकटात आहे, कुणाला कुमक पाठवायला पाहिजे हे सगळं त्याला ज्ञात आहे. कुरुक्षेत्र जाऊन जरा बघून या. अक्षरशः आज जेवढं शिल्लक आहे 50-100 मैलाचा सगळा घेर आहे पसरलेला, आणि इथे काय चाललंय या महात्म्याला सगळं ज्ञात आहे. इथेही माहिती आहे मुचकुंद तिथे कशासाठी गुहेमध्ये झोपलेला आहे. आणि भगवंत आत आले, काल यवन पाठलाग करत त्यांच्या मागे आलेला आहे. आणि भगवंतांनी लीला केली, म्हणजे कौतुक दाखवला, कमरेचा शेला काढला आणि अलगद आपल्या हाताने त्या मुचकुंदाच्या शरीरावर पांघरला. मुख दिसू नये, कोण व्यक्ती झोपली दिसू नये. तो काल यवन आत आला आणि त्याच्या लक्षात होतं शेला, अरे हा कृष्णाचा शेला आहे. आणि तो संतापलेला काल यवन जो पुढे गेला त्यांनी लाथ मारली त्या मुचकुंदाला.
हा भगवंतच झोपलेला आहे, कृष्ण झोपलेला आहे अशी भावना झाली. लाथ घातल्या बरोबर तो मुचकुंद संतापून उठला, शेला झुगारून दिला आणि त्यांनी पाहिलं. मात्र परिणाम असा झाला, उभाच्या उभा तो काल यवन भस्मसात झालाय, जळून गेलाय. एखाद्याच्या दृष्टीमध्ये असं सामर्थ्य असतं. गांधारीच्या ठाई असं सामर्थ्य होतं. तिनं दुर्योधनाला पाहिलं आणि ती म्हणाली, वज्रासारखं तुझं अंग झालंय, जा अवध्य आहे सध्या तू. पण म्हणे फुलांच्या माळा त्यांनी कमरेला गुंडाळल्या. एवढा मोठा मी आता असा विवस्त्र आपल्या आईसमोर कसा उभारो, लज्जा वाटली त्याला. तेही भगवंतानीच कौतुक केले. त्यांना माहिती होतं हा निघालेला आहे, गांधारीने बोलवलं, हे सगळं याला कसं माहिती असतं. भगवंताला म्हणे वैश्विक मन वाचता येतं. तुम्हा आम्हा सगळ्यांची तो मन वाचू शकतो. हे ध्यानात घेण्यासारखं. त्याला सगळं वाचता येतं. आणि दुर्योधनाला म्हणाला, दुर्योधना कुणीकडे निघालास? नाही, आईनी मला बोलवले, पण म्हणते अंगावर वस्त्र नको. एवढंच ना म्हणाले, या फुलमाळा घे सगळ्या आणि कमरेभोवती गुंडाळून जा, म्हणजे तुला संकोच लज्जा वाटायचं कारण नाही. गांधारी म्हणाली, हे लीला कौतुक कुणी केलं? मी बरोबर ओळखला, तोच तो सावळा श्रीहरी, त्यांनी केलं. तुझ्या मांड्या मात्र नाजूक राहिल्या, त्याच्यावरच भीमाचा घाव पडेल आणि तू मरशील. तसंच घडले. कृष्णाला सगळं ज्ञात आहे. काल यवनाला मारला, भस्मसात झाला आणि मग स्वस्थ होऊन मुचकुंद बसल्यानंतर हे सावळं रुपडं पुढे आलं आणि मुचकुंदानी त्याला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर तो इतका गैवरून गेला, इतका तो भुवन सुंदर आहे म्हणे. त्याला पाहिल्याबरोबर त्या मुचकुंदाच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहिले आणि तो म्हणाला, भगवंता मी तुला ओळखलं. आणि भगवंतानी त्याला वर असा दिलेला आहे की कोणताही हेतू मनामध्ये नसेल अशी जन्मजन्मांतरीची निर्व्याज भक्ती मी तुला दिली, घे. काय मागण त्यांनी सुद्धा शहाणा होता तो मुचकुंद. आम्ही म्हणणार पैसे द्या, धन द्या, वाडेहोडे द्या, संपत्ती द्या, पुत्र पौत्र होऊ देत, त्यांचंही सगळं छान होऊ दे, 7 तरी निदान पिढ्या आमच्याकडे वैभव राहू दे, असं आम्ही मागतो. आणि हा म्हणतोय अहेतुक अशी तुझी भक्ती, निर्व्याज भक्ती जन्म जन्मांतरी भगवंता मला दे. भगवंतानी आशीर्वाद दिला, होय दिली. आणि मग भगवंतानी बलरामाच्या मदतीनं मथुरा सोडलेली होती, माघारी गेले नाहीत. ते म्हणाले स्वतंत्र राज्य निर्माण केलं पाहिजे. द्वारका सोन्याची निर्माण केली. 4 दिक्पालांनी त्यांना मदत केलेली आहे आणि भगवंतानी द्वारका निर्माण केली. किती आहे प्रचंड म्हणून सांगू, 48 कोस लांब आणि 48 कोस रुंद, एवढी ती प्रचंड आहे. म्हणजे साधारण आपण गणित असं मांडूया, किमान 250 किलोमीटर लांब, 250 मैल लांब, किलोमीटर पे जास्तीच, म्हणजे 325 किलोमीटर लांब आणि 325 किलोमीटर रुंद, एवढी प्रचंड ती द्वारका आहे, चौरस आहे. आणि काय वैभव सांगावं, सगळं सोनच आहे, सोन्याचं धूर निघतोय त्या ठिकाणी. आपल्याकडे असं प्रचंड धन होतं, विजयनगरच्या साम्राज्यापर्यंत होतं, रामदेवराव यादवाच्या कालखंडापर्यंत होतं. पहिली रामदेवराव यादवांनी खंडणी दिली, त्याचं फेरीस त्यांनी वर्णन करून ठेवले. 700 मण सोनं दिले. मण 700 मण सोनं, 1100 मण चांदी. त्या कुटोनी विजयनगरचं साम्राज्य पाहिलं. मेगॅस्थिनसनी चंद्रगुप्ताचा वाडा पाहिला. त्यांनी वर्णन करून ठेवलेलं आहे की कोपऱ्या कोपऱ्यामध्ये रांजण होते, सोन्याचे रांजण, 10 फूट उंचीचे रांजण, सोन्याचे, शुद्ध सोनं, भेसळ नाही, अजिबात नाही. केवढा वैभव इथे नांदत असेल अशी सोन्याची द्वारका भगवंतांनी निर्माण केली. आणि त्या ठिकाणी वसुदेव देवकीनं आणलं. उग्रसेन पुन्हा तिथे आलेला आहे, जाऊन येऊन असे तो मथुरेला. आणि केवढा आनंदी आनंद पसरला असेल पहा. हे द्वारकेची निर्मिती झाली. आणि मग अनर्थ देशाचा जो राजा होता त्याचं नाव होतं रैवतक, त्याची जी कन्या होती तिचं नाव होतं रेवती. हा बलराम आणि श्रीकृष्णांच्या प्रेमातच पडलेला होता. आणि त्यांनी बलरामाला विनंती केली की माझ्या कन्येचा स्वीकार कर. आणि बलरामाने सानंद त्या रेवतीचा स्वीकार केला. दोघांचा विवाह झाला. आणि वसुदेव देवकी भगवान श्रीकृष्णांच्या विवाहाच्या गोष्टी बोलायला लागले. आणि एवढ्यात कौतुक असं घडलं की एक सत्पात्र ब्राह्मण एक निरोप घेऊन आला. आणि तो विदर्भातून आलेला होता, कौंडिन्यपुराहून आलेला होता आणि रुक्मिणीचा निरोप घेऊन आलेला होता. भीष्मक हा तिथला राजा, त्याला 5 पुत्र होते आणि एकच कन्या होती, पण ती अत्यंत लाडकी होती. 5 पुत्र आहेत. सगळ्यात थोरला आहे तो रुक्मी आहे, दुसरा आहे तो रुक्मबाहू आहे, तिसरा आहे
तो रुक्म केश आहे, चौथा आहे तो रुक्म माली आहे, आणि पाचवा जो आहे तो रुक्म रथ आहे. अशी त्यांची 5 नाव आहेत. आणि त्या सगळ्यांना एकच बहीण आहे, त्या बहिणीचं नाव आहे रुक्मिणी. किती सुंदर आहे, जिच्या कीर्तीचा, गुणांचा, औदार्याचा तिचं वर्णन केलेलं आहे. ती कशी आहे याचं वर्णन केलेलं आहे. सा बुद्धिमंता म्हटलेलं आहे, अत्यंत बुद्धिमान आहे. तिच्या ठाई गुण कोणकोणते आहेत? औदार्य, अत्यंत औदार्य आहे. रूपशालिनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून सर्व गुण कारण कोणता असेल तर शीलम परमभूषणम म्हटलेलं आहे ना. सत्वगुण संपन्न आहे, अनेक गुण धारण करणारी ही रुक्मिणी आहे. आणि तिनंही कृष्णाचं नाव ऐकले, कृष्णाने तिचं नाव ऐकलेलं आहे. दोघही परस्परांना अनुकूल आहेत. आणि मग तिनं सांगितलं ब्राह्मणाला, कारण हा जो भीष्मक आहे त्याचा थोरला मुलगा रुक्मी, त्यांनी असं ठरवलं हिला शिशुपालाला द्यायची, कारण ते एका गटामधले आहेत, एका गोटामधले आहेत. आणि मग त्यांनी काय केलं की रुक्मिणी शिशुपालाला निमंत्रण दिलं, रुक्मिणीचं स्वयंवर मांडलं. रुक्मिणीचं स्वयंवर मांडल्यानंतर गंमत अशी झाली, रुक्मिणीने निरोप दिलेला आहे आणि ती म्हणते, भुवन सुंदर श्रीकृष्णा, हा ब्राह्मण जो आला कृष्णाने त्याचं स्वागत केलं. आणि एका दृष्टीनं पहिलं जगातलं तोंडी का होईना प्रेमपत्र आहे. रुक्मिणीने फार धाडसी आहे ती एका दृष्टीनं, पण उथळपणा नाहीये त्याच्यामध्ये, थिल्लरपणा नाहीये, काही नाहीये. खरं अंतःकरणामधून उमलून आलेलं निर्व्याज प्रेम आहे. आणि ती म्हणते, काय सुंदर तिनं सांगितलं पहा, की तू भुवन सुंदर आहेस, सद्गुणांची खाण आहेस, पराक्रम तर अलौकिक आहे तुझ्या ठाई, तुझी धवल कीर्ती दश दिशात दरवळते आहे, तुझं यश निष्कलंक आहे. भगवंता, कोणत्या शब्दामध्ये मी तुझी स्तुती मांडू सांग. पण माझ्या मनामध्ये की जर तू मला पती म्हणून मिळाला नाहीस तर मग मी एकच करीन, माझे प्राण टाकीन, आत्महत्या करीन, आत्मार्पण करीन, पण दुसऱ्या कुठल्याही माणसाचा स्पर्श माझ्या देहाला होऊन देणार नाही. भगवंता, मला असं वाटते की मी सर्वथैव तुला अनुकूल आहे, मी रूपसंपन्न आहे आणि मला ते माहिती आहे. होय, मी तुला सर्वथैव अनुकूल आहे, माझ्यावर कृपा कर. अरे सिंहाचा वाटा कोल्ह्यांनी नेऊ नये असं मला वाटतं. रुक्मिणी असं ठरवलेलं की मला शिशुपालाला द्यावी, त्यात कृपा कर, लवकरात लवकर या ठिकाणी ये आणि मला इथून घेऊन जा बरं, माझ्याशी लवकरात लवकर विवाह कर बरं, गांधर्व विवाह कर. आणि पुढे ती फारच धाडसी तरुणी आहे. तिने काय सुचवले माहितीये का? भगवंत आपल्या मनात येईल की असं कसं बरं करावं, कारण हिला जर उचलून आणली तर कदाचित युद्ध होईल, हिचे भाऊ हिचे वडील मारले जातील, तेव्हा हे सगळं टाळून मला तुम्हाला कशी नेता येईल याची तुम्हाला युक्ती सुचवते. किती हुशार आहे रुक्मिणी. आणि तिनं काय सुचवलं, आमचं कुलदैवत जे ते कुलदैवत गिरिजेचं आहे, या गिरिजेच्या मंदिरामध्ये स्वस्ती वाचन झाल्यानंतर मी जाणार आहे आणि माझ्या कुलदेवतेची पूजा बांधणार आहे. मी कडेकोट बंदोबस्तामध्येच असेन, पण त्यावेळेला राजवाड्यातून थोडीशी बाहेर आलेली असेन. भगवंता, ही संधी आपण घ्यावी आणि माझं हरण आपण करावं, कारण मी मनाने आपल्याला वरलेला आहे. जर आपण आला नाहीत तर माझा मृतदेहच माझ्या भावंडांना आणि माझ्या आई वडिलांना पाहायला मिळेल. कृतनिश्चयोस्मी. आणि हा सगळा निरोप सांगितला. भगवंत म्हणाले, आलोच, येतो. कारण रुक्मिणी त्यांच्याही मनामध्ये भरलेली होती, परस्परांना अनुकूल आहे. आणि शिशुपालाच्या हाती, मर्कटाच्या हाती हे रत्न जावं हे भगवंतांना कदापि मान्य नव्हतं. आणि म्हणून भगवंतांनी त्या दारुकाला बोलवलं. दारुकाला सांगितलं, रथ सिद्ध कर. आणि मग 4 ते प्रख्यात घोडे त्याला जोडण्यात आले. मेघपुष्प एकाचं नाव आहे, दुसऱ्याचं शैब्य नाव आहे, तिसऱ्याचं नाव सुग्रीव आहे आणि चौथ्याचं नाव बलाहकास आहे. लक्षात ठेवा. आणि हे 4 घोडे जोडले दारुकानी रथाला. भगवंत त्याच्यामध्ये बसले. एका रात्रीत विदर्भामध्ये जाऊन पोहोचलेले आहेत. आणि ज्या वेळेला बलरामाला कळलं की एकटा आपला भाऊ गेलेला आहे, त्यांनी चतुरंग दल बरोबर घेतलं आणि तोही दौडत 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 त्याच्या मागोमाग निघाला आणि म्हणाला, आपल्या धाकट्या भावाचं रक्षण केलं पाहिजे. आणि मग चतुरंग दल सुद्धा मागे निघालं आणि स्वयंवराचा दिवस उजाडला. त्यावेळेला सगळे आले. जरासंध आलेला आहे, रुक्मिणी त्याचं स्वागत केलं. हा दंतवक्त्र आलेला आहे, विंद आलेला आहे, अनुविंद आलेला आहे, शिशुपाल आलेला आहे. सगळी वाईट मंडळी एकत्र जमलेली आहे. आणि अशा वेळेला भगवंत त्या विदर्भात जाऊन दाखल झाले, कौंडिन्यपुरामध्ये गेले. भीष्मकाला त्यांच्याबद्दल आदर होता. आणि भागवत वर्णन करून असं सांगतं की भीष्मक हतबल झालेले होते, कारण त्यांचा थोरला पुत्र अत्यंत माजलेला होता.
आणि त्यांचं ते वृद्ध झालेले, त्यांचं काही चालत नसे आणि तरीही त्यांनी भगवंतांचं स्वागत केलं. स्वस्ती वाचन झालं, पुण्याह वाचन झालं, मंगलवाद्य सगळ्या नगरीमध्ये वाजायला लागलेली आहेत आणि रुक्मिणी गिरिजा देवीच्या दर्शनाला निघाली, रथामध्ये बसलेली आहे. आणि मग बरोबर असंख्य मंडळी आहेत, तिच्या सख्या आहेत, तिची आई तिच्या बरोबर आहे, अत्यंत सत्पात्र ब्राह्मण बरोबर आहेत आणि असंख्य मंत्री बरोबर आहेत, असंख्य सैनिक बरोबर आहेत. त्यांना गराडात त्यांनी घातलेलं आहे. त्या रुक्मिणीला ती आतमध्ये गेली आणि कुलदेवतेला म्हणते, कुलदेवते, मी इथून बाहेर पडल्यानंतर जर मग तो भगवंत, तो श्याम सुंदर, भुवन सुंदर मला दिसला नाही तर मी तत्क्षणी इथे पायरीवरच माझे प्राण टाकेन. होय, मी तुला साकडं घालते कुलदेवते. खरोखर साकडं घातले आणि एवढ्यात ब्राह्मण तो निरोप घेऊन आला भगवंताचा आणि त्यांनी सांगितलं, चिंता करू नको, भगवंत येत आहेत. आणि त्यावेळेला म्हणे रुक्मिणीचा डावा बाहू स्फुरण पावायला लागलेला होता, डावा डोळा लावायला लागलेला होता, तो शकुन होता. आणि रुक्मिणी जशी बाहेर आली तसा एकदम गरुड चिन्हांकित भगवंताचा रथ निनाद करत पुढे आला आणि सगळे आश्चर्याने पाहतात, कारण भगवंताचं दर्शनच तिमित करणार आहे. सगळे त्या भुवन सुंदर कृष्णाला पाहतायत, रुक्मिणीकडे सगळ्यांचं दुर्लक्षच झालं. मुळे भगवंत जे आले त्यांनी पटकन रुक्मिणीला उचलली, आपल्या रथामध्ये घातली आणि सगळे पाहत असताना पाहता पाहता दारुकांनी त्यांचा रथ गर्दीतून बाहेर काढला, दिसेनासे झाले. आणि मग ही वार्ता गेली जरासंधाला, ही वार्ता गेली रुक्मीला, ही वार्ता गेली शिशुपाल दंतवक्त्राला, विंदानुविंदाला. संतापले भयंकर. एकच खजील होऊन मट्टकन खाली बसला शिशुपाल. तो म्हणाला, आता मी काय करू या कृष्णाला? माझा विवाह या रुक्मिणी बरोबर ठरलेला होता, या रुक्मिणीलाच त्यांनी पळवून नेलं. आणि जरासंधाला भगवंताचं सामर्थ्य माहितीये, त्याच्या दूतांनी त्याला सांगितलेलं होतं, बलराम चतुरंग दल घेऊन आलेला आहे. त्यांनी काही प्रयत्न केलेला नाहीये रुक्मिणीला परत आणायचं जरासंधाने. तो रुक्मिणीला सर्वदैव अनुकूल असून त्यांनी शिशुपालाची समजूत घातली आणि तो म्हणाला, शिशुपाला तुला दैव अनुकूल नव्हतं तेव्हा फारसा खेद करू नको, आता मुकाट्याने तू परत जा बरं तुझ्या चैदी देशाला. समजूत घातली जरासंधाने, कारण भगवंताचं बलरामाचं सामर्थ्य माहितीये. ते कळलं नाही कुणाला, तर रुक्मीला कळलेलं नाहीये. काही राजे भांडायला उभे राहिले, शिशुपाल भांडायला उभा राहिला आणि भगवंतांनी लीलया त्यांचा युद्धामध्ये पराभव केला असं भागवत आपल्याला सांगतं. शिशुपाल पळून गेलाय जीव वाचवण्यासाठी, विंद अनुविंद परत गेलेले, दंतवक्त्र माघारी पळून गेला. आणि मग रुक्मी इतका संतापला, तो म्हणाला, मी या कृष्णाचं पारिपत्य केल्याशिवाय या कौंडिन्यपुरामध्ये पुन्हा पाय टाकणार नाही, अशी प्रतिज्ञा करून तो बाहेर पडला. आणि मग दौडत 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 निघालेला आहे. भगवंतानी पाहिलं तो पाठलाग करतोय, मुद्दाम आपला रथ जरा सावकाश केला. रुक्मिणी घाबरली. रुक्मिणीला म्हणाले, रुक्मिणी काळजीच करू नकोस. तो ज्या वेळेला रुक्मी जवळ आला, प्रचंड युद्ध झाले. मग त्याचा सारथी भगवंतानी मारला, घोडे मारले, रथ त्याचा तोडला, धनुष्य तोडलं, तलवार गदा मोडून टाकलेली आहे. आणि मग शेवटी एक तलवार खड्ग घेऊन तो खाली आला, तेही खड्ग भगवंतानी तोडून टाकलं. आणि मग आपल्या कमरेचं सुवर्ण आणि रत्नांनी जडवलेलं सुंदर असं खड्ग होतं, भगवंतानी ते सर्रकन उपसलं एकदम. आणि ते पाहिल्या बरोबर थरथर थरथर कापतीये रुक्मिणी आणि एकदम या भगवंतांचे चरण धरले श्रीकृष्णाचे. आणि ती म्हणते, हे प्रभो, माझ्या या भावाला जीवदान द्या. भले तो वाईट असेल, दुष्कृत्य करणारा असेल, पण आपल्या नात्यातला आहे, आता आपला मेहुणा झालेला आहे, माझा सख्खा भाऊ आहे, आपण त्याला कृपा करून जीवदान द्या. आणि भगवंतानी त्या रुक्मीला जीवदान दिलं, पण तसा सोडलेला नाहीये. म्हणाले, तुला शिक्षा करतो. डोक्यावर 5 पाट काढले. कळलं पाहिजे, शिक्षा झालीच पाहिजे बलरामाला. आणि मग त्यांनी त्याला मुक्त केला. आणि हा जो रुक्मी उठला तो तिथून परत गेला आणि तो आत गेलेला नाहीये. त्यांनी कौंडिन्यपुराजवळ शेजारी दुसरी नगरी निर्माण केली. कौंडिन्यपुरामध्ये तो गेला नाही, बाहेरच थांबला. म्हणजे भीष्मकाच्या जोरावर, भीष्मकाचेच पैसे घेऊन, भीष्मकाच्याच सामर्थ्याने, बहादरांनी एक नवीन नगरी निर्माण केली. पण आत गेला ना कौंडिन्यपुरामध्ये. आणि मग रुक्मिणीला प्रभू लाभले, भगवंतांना रुक्मिणीचा लाभ झाला. इतका आनंद दोघांच्या अंतःकरणामध्ये उचंबळून आलेला आहे, कारण रुक्मिणी आणि श्रीकृष्ण अद्वैत आहे. 8 पत्नी पुढे त्यांच्या सगळ्या मिळून झाल्या, पण रुक्मिणीला जो स्नेह मिळाला, रुक्मिणीला जे प्रेम मिळालं, निर्व्याज प्रेम,
ते अन्य कोणाला मिळालेलं नाहीये. रुक्मिणी अत्यंत भाग्यवंत आहे. आणि म्हणून रुक्मिणीने एका दळाने तो गिरीधर वर तुळला. काय सामर्थ्य असलं पाहिजे. भले ती दंतकथा असो, पण केवढं सामर्थ्य आहे त्या कथेमध्ये की भगवंताला सोडण्यासाठी भक्तिभावानी एक तुळशी दलाचं पान टाकलं म्हणे रुक्मिणीने आणि ते पारड खाली गेलं. इतकी भक्ती, निर्व्याज भक्ती, विशुद्ध श्रद्धा भाव त्या भगवंताच्या चरणी होता. आणि म्हणून भगवंत नाही का म्हणाले, मिठासारखी प्रिय आहेस मला. कळला नाही कोणाकोणाला अर्थ, भगवंतानी उदाहरणाने ते सिद्ध केलं. आणि हे दोन परस्परांना अत्यंत अनुकूल, जणू काही एक प्रत्यक्ष नारायण भगवान विष्णू आहे, दुसरी श्रीदेवी म्हणजे साक्षात लक्ष्मी आहे. मी सांगितलं भगवंताच्या दोन पत्नी असतात, एक श्रीदेवी म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी आणि दुसरी भूदेवी म्हणजे पृथ्वी असते. तेव्हा ही लक्ष्मीच त्यांना अनुकूल झाली. लक्ष्मी चालत आलेली आहे आणि वसुदेव देवकी उग्रसेनाचा आनंद गगनामध्ये मावेना. त्या बलरामाला रेवती लाभली, भगवान श्रीकृष्णांना रुक्मिणी लाभलेली आहे. आणि सगळी ती नगरी जी आहे अगोदरच वैभवानं उतू जाणारी, अगोदर सुखानी आनंदाने उतू जाणारी, त्याच सुखाचा आणि आनंदाचा आणखीन एक महापूर लोटला. आनंदी आनंद झाला आणि सगळी मंगलवाद्य एका वेळेला वाजायला लागली. भगवंतांच्या नावानी जय जयकार सुरू झाला, तो थांबेच ना. आपणही भगवंताचा जय जयकार करूया आणि काही क्षण पुन्हा एकदा आज इथे विरमूया. गोपाल कृष्ण महाराज की जय. ओवाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. जय देव जय देव. चरण कमल जाते अतीव सुकुमार, ध्वज वज्रांकुश चरणी द्विदार्था तोडल. जय देव जय देव. ओवाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. जय देव जय देव. नाभी कमळी जाते रम्याचे स्थान, हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांचन. जय देव जय देव. ओवाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. जय देव जय देव. मुख कमल पाहता सूर्याच्या कोटी, वेधले मनस हारपली दृष्टी. जय देव जय देव. ओवाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. जय देव जय देव. दरित मुकुट जाचा दैदिप्यमान, तेने तेजे कोंदले अवघे त्रिभुवन. जय देव जय देव. ओवाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. जय देव जय देव. एका जनार्दनी देखिले रूपा, एका जनार्दनी देखिले रूपा, रूपा पाहो जाता झाले तद्रूपा. जय देव जय देव. ओवाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. जय देव जय देव. गोपाळ